बदल घडतोय, महाराष्ट्र बदलतोय. पाहत रहा महाराष्ट्र 24 तास. हवेली तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राज्य शासनाच्या मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी हवेली तालुक्यातील 5 प्रगतशील शेतकऱ्यांची समितीवर निवड करण्यात आली आहे. अपर तहसीलदार तृप्ती कोलते यांनी याबाबतचे आदेश जारी केले असून शिरूर हवेलीचे आमदार माऊली आबा कटके यांच्या अध्यक्षतेखाली या नियुक्त्या करण्यात आल्या. महसूल आणि वन विभागाच्या शासन निर्णयानुसार मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्ते योजनेसोबतच आता मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद योजना स्वतंत्रपणे महसूल विभागामार्फत राबवली जाणार आहे. या योजनेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ग्रामीण भागातील शेत व पाणंद रस्त्याचे मजबूतीकरण आधुनिक यंत्रसामुग्रीच्या सहाय्याने आणि जलद गतीने करण्यात येणार आहे. योजनेची अंमलबजावणी अधिक सुलभ आणि प्रभावी करण्यासाठी विधानसभा क्षेत्र स्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. शिरूर हवेलीचे आमदार माऊली आबा कटके यांच्या अध्यक्षतेखाली हवेली तालुक्यातील 5 प्रगतशील शेतकऱ्यांची अधिकारी सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. निवड झालेल्या सदस्यांमध्ये लोणी काळभोर, कदमवाक वस्ती जिल्हा परिषद गटातून अण्णासाहेब गणपत काळभोर, थेऊर आव्हाळवाडी गटातून दिलीप नारायण वाल्हेकर, उरुळी कांचन सौरतापवाडी गटातून अण्णासाहेब भाऊसाहेब महाडिक, केस नंद कोरेगाव मूळ गटातून मिलिंद यशवंत हरगुडे आणि लोणीकंद गटातून लोचन विजय शिवले यांचा समावेश आहे. या सदस्यांच्या माध्यमातून शेतकरी प्रतिनिधित्व वाढणार असून शेत व पाणंद रस्त्यांच्या कामांबाबत स्थानिक पातळीवरील समन्वय आणि नियोजन अधिक प्रभावीपणे होण्यास मदत होणार आहे. शेतकऱ्यांना शेतीपर्यंत पोहोचवण्यासाठी दर्जेदार रस्ते उपलब्ध करून देणे, शेतमाल वाहतुकीला गती देणं, ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा मजबूत करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. हवेली तालुक्यातील 5 प्रगतशील शेतकऱ्यांच्या नियुक्तीमुळे मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजना अधिक प्रभावीपणे राबवली जाईल अशी अपेक्षा आता व्यक्त केली जाते. महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.